नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 5 लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत. काय आहे आयुष्यमान भारत योजना? कसा करायचा अर्ज? चला तर मित्रांनो जाणून घेऊया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत योजना राबवली जात आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेचा सहभाग झालेले आहे. या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार हे वर्षाकाठी दिले जातात. केंद्राने 2018 पासून या योजनेला सुरुवात केलेली आहे. चला तर आज जाणून घेऊया आयुष्यमान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, लाभार्थ्याची पात्रता कशी निश्चित केली जाते, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, आयुष्यमान भारत योजनेचा गोल्डन कार्ड म्हणजे नक्की काय आहे, ते कसे मिळवायचे, सरकारकडून मिळतं गोल्डन कार्ड. कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते. आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड देते. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार हे मोफत मिळू शकतात. कोण करू शकतं अर्ज? आयुष्यमान भारत गोल्डन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव SECC 2011च्या मध्ये असलं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की SECC म्हणजे काय? SECC म्हणजे सामाजिक आणि आर्थिक आणि जागतिक जनगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmj.government.in या वेबसाईटवर जावं लागेल. असा करा ऑनलाईन अर्ज. तर मित्रांनो, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही असा अर्ज याचा करू शकता. या योजनेचा फायदा हा बऱ्याच लोकांनी मित्रांनो घेतलेला सुद्धा आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कार्ड नसेल तर तुम्ही काढून घ्या. तुम्हाला जवळील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा, जे हॉस्पिटल रजिस्टर्ड आहे गव्हर्नमेंटच्या नियममध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार हे दिले जातात. अशा पद्धतीने तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचा फायदा हा घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशी माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.